अंमळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून 2 दिवसावर इलेक्शन येऊन ठेपलेलं आहे. मित्र, आपण अंमळनेर शहरातल्या 16 या प्रभाग क्रमांकामध्ये आहोत. तेथील जनतेशी आपण शहर विकास आघाडी आणि शिवसेना यांच्यामध्ये कशा पद्धतीने प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, कोण या भागामध्ये प्रबळ ठरू शकतं याबाबत जाणून घेण्यासाठी आपण इथल्या स्थानिकांशी चर्चा करणार आहोत. दादा, काय सांगाल, 16 मध्ये शहर विकास आघाडी की शिवसेना? शहर विकास आघाडी. शहर विकास आघाडी. का का मागील मी 28 वर्षापासून या भागात राहतोय, आरके नगर या भागात. मागील हा 2018-19 पासूनचा जो काळ गेला, हे 5-6 वर्ष 7 वर्षामध्ये इथे जेवढे विकास कामं झाले, या मागील 28 वर्षात एवढे विविध म्हणजे नागरी समस्या ज्या आहेत, जसे रस्ते, पाणी, गटर, या बाबतीत बरीच कामं झाली आणि बाकी प्रस्तावित आहेत असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे आम्ही. थोडक्यात विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी शहर विकास आघाडी आपल्याला पुढे जात असताना दिसते, म्हणजे अग्रेसर आहे. शहर विकास आघाडीकडे या भागाचा कल असल्याचं आपल्याला थोडक्यात दिसून येते. ताई, काय सांगाल, कोणाची हवा आहे? या प्रभागात शिट्टीची हवा आहे. का, काय कारण काय असेल? कारण या प्रभागामध्ये आतापर्यंतचे बरीचशी उत्तम कामं शिट्टीच्या माध्यमातून म्हणजे त्या प्रभागातून त्या उमेदवारांनी आम्हाला करून दिलेली. जसं की मंदिर असेल, ओपन प्लेस मध्ये पेवर ब्लॉक्स असतील, उत्तम प्रकारचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील आणि पाण्याची देखील 1 तासाची सोय जी रोज येणार आहे ती सोय आम्हाला करून दिलेली आहे. त्यामुळे आमचा उत्तम प्रकारे आणि सगळ्या महिलांचा सपोर्ट शिट्टीला असणार आहे. थोडक्यात काय तर विकासाच्या बाबतीमध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या या प्रभागामध्ये मागच्या उमेदवारांनी या ठिकाणी त्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे या भागातल्या सर्व महिला, या महिलांचा पाठिंबा शिट्टीसाठी असणार आहे असं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात दिसत आहे. या प्रभागामध्ये शिट्टीची हवा आहे. शिट्टीची जवळजवळ सगळेच लोकांना शिट्टीच हवी आहे. का? कारण शिट्टीवाल्यांनी इथं या प्रभागामध्ये कामं केलेले आहेत. जरी ते याच्या अगोदर उमेदवार नव्हते तरी त्यांनी इथं कामं घडवून आणलेले आहेत. आमच्या कॉलनीमध्ये ओपन प्लेस तयार करून दिली. आम्हाला कॉलनीच्या माध्यमातून किंवा त्यांच्या निधीच्या माध्यमातून मंदिर उभारण्यासाठी मदत केलेली आहे आणि आमच्या कॉलनीतील रस्ते तयार करून दिलेले आहेत. अजूनही जिथे नसतील तिथं त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही रस्ते तयार करून देऊ. आतापर्यंत तरी आम्हाला आमच्या समाधानाने विकास घडवून आणलेला आहे शिट्टीने. थोडक्यात काय की ते पदावर नसताना त्यांनी या ठिकाणी भरपूर पायाभूत सुविधा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणण्यात आलेला. त्यामुळे या भागातल्या महिला असतील किंवा जे कोणी मतदार असतील ते या शिट्टीच्या मागे असताना आपल्याला दिसून येत आहेत. अजूनही या ठिकाणी काही वाढीव भाग दिसतोय, त्या ठिकाणी काही विकासाचा अभाव असेल तर काय सांगा? हो, अगोदर एरियामध्ये ना भुयार गटारी पाहिजे आवश्यकता आहे. त्यानंतर रस्ते तयार करून घेणं आहे आणि तसेच पाण्याची समस्या पण आहे. पाण्याची समस्या सोडवावी. म्हणजे रस्ते पाहिजे, पाणी पाहिजे आणि भुयारी गटार पाहिजे. म्हणजे वाढीव क्षेत्रामध्ये जो काही भाग या ठिकाणी वाढलेला आहे, शहराचा विकास झपाट्याने होतोय आणि या वाढीव भागामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आजही आहे आणि तो त्यांनी पूर्णत्वास करावा, त्यांनी ती मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी या महिलांनी आपल्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. या प्रभागामध्ये कोणाची हवा आहे तुम्हाला काय वाटतं? रविभाऊची. रविभाऊची. का? कारण की मी अंमळनेरमध्ये विद्यार्थी कॉलनीमध्ये 99 साली आली. त्याच्या अगोदरही त्यांचे वडील, आई लोकांना पाणी वगैरे सगळं देत होते. काही समस्या राहिल्या तर आम्ही घरी बसून सांगत होतो. ते घरासारखे येऊन सगळ्यांना प्रबोधन करत होते. कोणाचं मरण झालं तिथे स्वतःहून ज्यावेळेला फोन केला त्यावेळेला ते हजर राहतात. आमची थोडी लाईट वगैरे काही असलं तरी ते आम्ही घरी जाऊन सांगताना फोन केला तरी तो हा भाऊ हजर राहतो. थोडक्यात काय तर त्यांना काही कुठली समस्या सांगितली असेल त्या समस्येचं समाधान या संबंधित उमेदवारांकडून केलं जातं आणि त्यामुळे या भागातला जो मतदार आहे तो मतदार त्यांच्या पाठीशी उभे असल्याचं आपल्याला दिसत आहे. मित्र, अंमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक 16च्या मुंदळा नगर 1 या भागामध्ये आपण उभे आहोत. या ठिकाणी जो विकास आहे तो विकास आपल्याला पाठीमागे दिसतोय. प्रचंड विकास या भागामध्ये झालेला आहे. या भागातल्या नागरिकांशी चर्चा आपण करणार आहोत. दादा, काय सांगाल, कुठे कोणाची हवा आहे या भागात? आमच्या इकडे तर फक्त रविभाऊंची हवा आहे. रविभाऊंची हवा म्हणजे रविभाऊंची कामाची पावती. कुठलंही काम असो, रविभाऊ ते कायम तत्पर असणारे व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती आहेत आणि प्रत्येक गोष्टीला तुम्ही कुठलंही काम सांगा ते हक्काने सांगतात. आम्हाला लवकरात लवकर करून द्या. लाईट गेली, लाईट उडाला, पटकन वायरमॅनला फोन करून ते सांगतात की या भागातला या दिवा गेलेला आहे असं. आणि आम्ही तर फक्त हक्काचा माणूस. रविभाऊ अर्थात त्यांची मिसेस उभी आहे
पण आम्ही तर रवी भाऊंनाच ओळखतो आणि त्यांची कामाचीच पावती या वार्डामध्ये. प्रभाग क्रमांक 16 म्हणजे फक्त रवी भाऊंचाच. थोडक्यात या ठिकाणी आपल्याला यांच्याशी बोलण्यातून एकच गोष्ट जाणवली की या भागातला विकास जो असेल जो कोणी केला असेल तो म्हणजे रवी भाऊ आणि त्यांच्या घराण्यामधल्या त्यांच्या सौभाग्यवती यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचा सर्व पाठिंबा त्यांना असल्याचं आपल्याला दिसतो आहे. आणि अजूनही काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. काका काय काय वाटतं बस तुम्हाला? आम्हाला आमची एकच इच्छा आहे की रवी भाऊंनी या वार्डात जे काम केलेलं आहे त्याची पोच आज त्यांच्या निवडणुकीत दिसून येणार आणि त्यांच्या कामामुळे आज त्यांना यश हे प्राप्त होणार आहे. थोडक्यात या ठिकाणी नागरिकांचं एकच म्हणणं आहे की रवी भाऊ पितांबर यांनी जे केलेलं काम असेल ती कामाची पावती त्यांना मतदानाच्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.